नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC मार्फत ज्या विविध प्रकारच्या परीक्षा होतात, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, त्याचबरोबर MPSC कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी प्री व मेन एक्झाम, त्याचबरोबर विविध पदांसाठी जी MPSC सरळ सेवा परीक्षा ऑर्गनाइज करते, अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। चालू घडामोडी भाग 2, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे सेट केले आहेत त्या क्वेश्चन्सवर आपण चर्चा करणार आहोत। भाग 1 मध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा केली। आता भाग 2 मधील जे काही महत्त्वाचे प्रश्न आपण सेट केले आहेत त्याबद्दल बोलूयात। ही सिरीज कंटिन्यू चालेल। भाग 3 मध्ये सुद्धा आपण नवीन व्हिडिओ घेऊन नवीन प्रश्नावर चर्चा करूयात। तर अधिक वेळ न घेता लगेच सराव प्रश्न बघूयात। प्रश्न आहे बघा, खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा। पहिलं ये विधान आहे, 2023च्या 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून अब्देल फताह अल सिसी उपस्थित होते। बी आहे, अब्देल फताह अल सिसी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत। आणि सी आहे, अब्देल फताह अल सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत। आता यामध्ये पहिलं विधान कन्फर्म बरोबर आहे। 2023ला जो प्रजासत्ताक दिन झाला त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अब्देल फताह अल सिसी उपस्थित होते। 2022-2021 कोरोना काळात गेल्यामुळं तब्बल 2 वर्षाच्या नंतर कुणीतरी प्रमुख पाहुणे आले होते, म्हणून ही इम्पॉर्टंट करंट अफेअर्सची बाब आहे। त्यानंतर पहिल्या वेळेस प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती हजर होते, अर्थात इजिप्तचे, म्हणजे ए पण बरोबर येईल आणि सी पण बरोबर येईल। ते इराणचे राष्ट्राध्यक्ष हे चुकीचं आपल्याला मानावं लागणार आहे, म्हणजे पर्याय ए बरोबर आणि पर्याय सी बरोबर, बी मात्र चूक। मग ए आणि सी बरोबर असं कुठल्या पर्यायामध्ये दिलं आहे? फक्त ए आणि सी बरोबर, बाकी सर्व चूक, अर्थात तो बी चूक। हे आता आपल्याला उत्तर गृहीत धरावं लागेल। पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रसिद्ध मराठी साहित्यिक ना.दो. महानोर यांचे 3 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले। त्यांच्याबाबत अचूक माहिती सांगणारा पर्याय शोधा। पहिलं विधाने, त्यांच्या पानझड या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे। पहिलं विधान कन्फर्म बरोबर आहे। त्यांचा पानझड हा गाजलेला काव्यसंग्रह होता आणि त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे। बी बघा, अजिंठा नावाची दीर्घ कविता आणि पळसखेडची गाणी हा लोकगीतांचा संग्रह देखील त्यांनीच लिहिला आहे। या दोनही पुस्तकांमुळे, अर्थात अजिंठा दीर्घ कविता आणि पळसखेडची ही ग्रामीण भागातली लोकगीतांचा संग्रह, यामुळे ना.दो. महानोरांना खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती, म्हणजे बी सुद्धा बरोबर आहे। सी, रानातल्या कविता, पावसाळी कविता व जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची कविता संग्रह आहेत, सी पण बरोबर आहे। गांधारी नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आहे, त्यांच्या गांधारी कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे। आता आपल्याला माहिती आहे की डी मात्र चूक आहे, महानोरांना ज्ञानपीठ मिळालेला नाही, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, म्हणून डी हे काय असणार आहे, आपल्या इथं चूक असणार आहे। म्हणजे ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर। बघा, गांधारी नावाची त्यांची कादंबरी त्यांनी लिहिली, मात्र तिला ज्ञानपीठ मिळालेला नाही, ठीक आहे, म्हणून डी चूक पकडावं लागेल। म्हणजे ए बी सी बरोबर, अर्थात मग काय योग्य म्हणून अचूक माहिती सांगणारे पर्याय ए बी सी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। महानोराबद्दल आपल्याला जनरल माहीत पण पाहिजे, जसं त्यांचं टोपण नाव रानकवी त्यांना म्हटलं गेलं, हे पण एक्झामला विचारलं जाऊ शकतं। किंवा त्यांनी जैत्रे जैत, सर्जा, मुक्ता, विदूषक या चित्रपटासाठी गाणी लिहिली। किंवा आपल्याला कधीकधी त्यांच्या गाण्याचे बोल पण माहीत असावेत, जसं प्रसिद्ध गाणे त्यांचं जांभूळ पिकल्या झाडाखाली, किंवा चिंब पावसानं रान झालं आबादानी, आम्ही ठाकर ठाकर मी रात टाकली, असे सुप्रसिद्ध गाणे त्यांनी लिहिलेले आहेत। म्हणून आपल्याला यावर आधारित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। मागच्या जर तुम्ही 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर जे चर्चित व्यक्ती आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे, थोर व्यक्ती आहे, यांचं जर निधन झालेलं असेल तर आपल्याला यावर आधारित आयोग प्रश्न विचारतो, म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करून जाणं अपेक्षित आहे।
2 वेळा विधान परिषदेचे आमदार पण राहिलेले आहेत आणि त्यांना केंद्र सरकारचा आपल्या पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. ही सुद्धा बाब आपल्यासाठी म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असणार आहे. नेक्स्ट बघा, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. इथं खेळाडू आहेत आणि ते खेळाडू कोणत्या खेळाच्या संदर्भानं आहेत असा प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारला आहे. भविना पटेल पॅरा टेबल टेनिसच्या संदर्भाने आहे, म्हणजे येचा 2 म्हणजे येचा 2 एकाच ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला. तरी पण जाता जाता आपल्याला पाठ पाहिजे. तर अविनाश साबळे आपल्या महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. अविनाश साबळे हा स्टिपल चेसशी संबंधित आहे, म्हणजे हे रनिंगच एक प्रकारचं, मात्र त्याला अडथळे येतात. अडथळ्याची रनिंग म्हणून आपण त्याला आपल्या सध्या सरळ भाषेमध्ये. त्यानंतर नवीन मलिक नवीन मलिक जे आहे हे खेळाडू संबंधित आहेत बघा, म्हणजे C चा 3 म्हणल्यावर बॅडमिंटनच्या संदर्भानं आहे नवीन मलिक. त्यानंतर बॅडमिंटन नाही, कुस्ती बघा, हे C चा 1 आणि D चा 3 म्हणजे लक्ष्यसेन बॅडमिंटन. त्याला आपण परत इथं एकदा समजून घेऊ. हे बघा, इथं लक्ष्यसेन बॅडमिंटन उत्तराखंडचा आहे, नवीन मलिक कुस्ती हरियाणाचा आहे, अविनाश साबळे स्टिपल चेस महाराष्ट्राचा आहे आणि भविना पटेल पॅरा टेबल टेनिस गुजरातची आहे. म्हणजे आता आपल्याला राज्य जरी विचारले तरी आपण कव्हर करू, किंवा एवढे जे महत्त्वाचे दिलेले आहेत खेळाडू हे आपल्याला विचारले जाऊ शकतात, कारण यांची कारकीर्द खूप महत्त्वाची आहे. आपल्याला मागच्या 1-2 वर्षामध्ये यांनी कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये पदक मिळवलेलं आहे. ठीक आहे, येतं मात्र पर्याय क्रमांक 4 उत्तर घ्यायचे, तुमच्या जोड्याबरोबर येतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना 2023 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? 2023 मध्ये चा संदर्भ घ्यायचा आहे. पापुआ न्यू गिनी ये बरोबर आहे. 2023ला पापुआ न्यू गिनीला भेट दिल्यावर त्यांना पुरस्कार मिळाला. पापुआ न्यू गिनीचा जो पुरस्कार आहे ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगाहू अवॉर्ड, हा इथं आपण तिथं दिलं आहे बघा, तो आपल्या भारताचे पंतप्रधान मोदींना मिळाला आहे. पलाऊ प्रजासत्ताक यांचा पण 2023 मध्ये पुरस्कार मिळाला आहे, एबाकला अवॉर्ड नावानं, हे इथं दिलेलं आहे बघा लिस्टमध्ये तुम्हाला. आणि फिजीचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे, कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. म्हणजे बघा, पापुआ न्यू गिनी, पलाऊ प्रजासत्ताक आणि फिजी या 3ही राष्ट्राचा 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसं आपण जर बघितलं तर 2016 पासून इथं आपण एक पुरस्काराची लिस्ट दिलेली आहे, 2016 ते 2023 महत्त्वाच्या देशांनी जे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत त्यांना पुरस्कार दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. नेपाळमध्ये असा कुठला पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आलेला नाही आहे आणि तो सर्वोच्च पुरस्कार असं म्हटलं आहे, म्हणून डीचा संदर्भ लागत नाही, म्हणजे ABC बरोबर. मग आता ABC बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागणार आहे. तर नेपाळ कट होईल म्हणून ABC बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चितवन करार कशाच्या संदर्भामध्ये आहे? एकदम सरळ प्रश्न विचारला त्यांनी. चितवन करार 2023 मध्ये झाला होता आणि तो करार आहे आशियाई जे गेंडे आहेत त्या गेंड्यांच्या संदर्भानं तो करार करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेपाळमधील चितवन या ठिकाणी 3री एशियन रायनो रेंज कंट्रीज मीटिंग झाली होती आणि या परिषदेला 5 देशांनी सहभाग नोंदवला होता, ज्याच्यामध्ये भारत, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशिया या 5 राष्ट्रांनी सहभाग नोंदवला आणि तो चितवन करार घडून आणला, त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. थोडंसं संदर्भ लक्षात ठेवा, त्या 5 देशाची नावं: नेपाळमधील चितवन शहर 2023 आणि एशियन रायनो रेंज कंट्री मीटिंग. कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे आणि करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पंतप्रधान शहरी आवास योजनेबाबत अचूक विधान कोणती आहेत? ज्याला आपण PMAY असं म्हणतो. तर पहिलं विधान आहे, या योजनेची सुरुवात 25 जून 2014 मध्ये करण्यात आली. तर हे रॉंग आहे, 2015 मध्ये करण्यात आली, मायनर चूक दिली आहे बघा. आणि B,
नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना 31 डिसेंबर 2024पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का? तर हो, बी. म्हणजे बी बरोबर आहे, मात्र ए चूक आहे. याचा अर्थ आपल्याला फक्त बी योग्य असं घ्यावं लागणार आहे. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. केंद्र सरकारने 24 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणता आहे? राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर 2030पर्यंत रेबीजचे भारतातून निर्मूलन करणे, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळामध्ये करण्यात आलेला आहे? तर नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण आहे ज्याचा समावेश रामसर स्थळामध्ये करण्यात आला. 2020मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर ठाण्याची खाडी, ठाण्याच्या खाडीचा बी समावेश करण्यात आला 2022मध्ये. आणि राधानगरी अभयारण्य त्याच्यामध्ये येत नाही, अजून राधानगरीला रामसरचं ठिकाण नाही आहे. लोणार सरोवराला मिळालेला आहे 2020मध्ये. म्हणजे आता परत एकदा प्रश्नाकडे समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये फक्त 3 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. नांदूर मधमेश्वर, ठाण्याची खाडी आणि लोणार सरोवर. यामध्ये सी येणार नाही, म्हणजे ए, बी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पण हे रामसर स्थळ काय आहे तर आपल्याला ते पण माहीत पाहिजे. रामसर स्थळ एक रामसर करार झालेला आहे 1971मध्ये. हा इराणमधील रामसर या शहरात घडून आला होता. आणि या शहरामध्ये म्हणजे जगामध्ये जे काही पाणथळ जमिनीची क्षेत्र आहेत त्या जमिनीचं, त्या पाणथळ जाग्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या संदर्भानं जगातील मुख्य देशांनी मिळून हा करार केला होता. म्हणून जी जगामध्ये पाणथळ क्षेत्र आहे, जसं महाराष्ट्रामधली ही 3 नांदूर मधमेश्वर, ठाण्याची खाडी आणि लोणार, या 3 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसं आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आज मितीला एकूण 75 ठिकाणं आहेत रामसर स्थळाच्या यादीमध्ये जाहीर झालेली. आणि महाराष्ट्रामध्ये त्यापैकी आहेत आपल्या 3. ती पण माहीत असू द्या. यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता असते. त्यानंतर नवीन नियुक्त्या आणि उच्च पदस्थ व्यक्ती या संदर्भानं आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली आपण तर आपले सर्व जोड्या जुळून येतील. अर्थात अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर माधव कौशिक हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ मोहंती LICचे अध्यक्ष आहेत. आणि प्रवीण सूद ही CBIचे संचालक आहेत. जसं बघा, अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष, माधव कौशिक साहित्य अकादमीचे अध्यक्ष, सिद्धार्थ मोहंती LICचे अध्यक्ष आणि प्रवीण सूद CBIचे अध्यक्ष. बाकीचे अजून काही दिलेत लिस्टमध्ये ते तुम्ही बघून घेऊ शकता. यासुद्धा बाकीच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या 2023मध्येच घडून आलेल्या होत्या. आणि शेवटचा प्रश्न आहे HD 3385 किंवा HD 3385 हे काय आहे? सरळ प्रश्न विचारला आहे. तर पर्याय दिलेत बघा. आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षणाचे नियमन करण्यासाठी सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. जपानची पहिलीच ती चंद्रयान मोहीम आहे. भारत उझबेकिस्तानमध्ये फेब्रुवारी 2023मध्ये पार पडलेला तो एक लष्करी सराव आहे. आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेने नवीन विकसित केलेली गहू ही एक पिकाची जाते. म्हणजे अर्थात असे प्रश्न तुम्हाला माहीतच पाहिजे. तुम्ही याबद्दलची माहितीच वाचली असली तरच तुम्ही लॉजिक लावू शकता. म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की HD 3385 ही 2023मध्येच भारतीय कृषी संशोधन परिषदेने नवीन विकसित केलेली ही गहू या पिकाची जात आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आपल्याला बाकीच्या पर्यायाच्या संदर्भानं जर माहिती असते, जसं आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षणाचे नियमन करण्यासाठी कोणता कार्यक्रम आहे, तर तो आपल्याला माहिती आहे की तो स्मार्ट कार्यक्रम आहे. ठीक आहे. जपानची पहिली चंद्र मोहीम कोणती आहे, मग ते माहीत पाहिजे आपल्याला की HAKUTO-R, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये लिहिलं तर बरं होईल, HAKUTO-R ही जपानची पहिली चंद्र मोहीम जपाननं
प्रायोगिक तत्वावर पाठवलं आहे चंद्रयान मोहीम. आणि तिसरं जे उझबेकिस्तान आणि भारतामध्ये जो लष्करी सराव झाला तर तो या वर्षीचा लष्करी सराव आहे डस्ट लीक. म्हणजे किमान मग तुम्हाला हे चारही पर्याय माहीत पाहिजे जेणेकरून तुम्ही पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काढू शकले असते. ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण चालू घडामोडी भाग 2 मध्ये 10 प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. भाग 3 मध्ये आपण परत एकदा नवीन प्रश्न डिझाईन करू आणि त्या नवीन प्रश्न जे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत येणाऱ्या एक्झामसाठी 2023 आणि 2024 मध्ये ज्या एक्झाम होतील त्या प्रश्नावर आपण चर्चा करूयात. यावर्षी जे विद्यार्थी लिपिक टंकलेखकची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही सराव पेपर सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो लँग्वेजच्या संदर्भानं आहे त्याचे 5 पेपर आणि पेपर क्रमांक 2 जो GS आणि मॅथ रिझनिंगच्या संदर्भानं आहेत त्याचे 5 पेपर असे एकूण 10 पेपर आपण घेणार आहोत. PDF स्वरूपामध्ये तुम्हाला ते पेपर व्हॉट्सअपला पाठवले जातील. 10 पेपरची फीस असणार आहे 550 रुपये. एका प्रश्नपत्रिके म्हणजे 100 प्रश्न म्हणजे 10 प्रश्नपत्रिका जर विचार केला तर 1000 प्रश्न 550 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विथ विश्लेषणाच्या व्हिडिओसहित तुम्हाला ते मिळणार आहेत. टेस्ट सिरीज जॉईन करायची असल्याच्या नंतर तुम्ही 8805217221 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फीस 550 रुपये. नाव येईल ओयासिस स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला खालील दिलेल्या ज्या काही तारखा आहेत या तारखांना अर्थात 1 नोव्हेंबरपासून ते 10 डिसेंबरपर्यंत आपण हे पेपरच्या तारखा सेट केल्यात. या तारखेला मॉर्निंगला 11 वाजता तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवला जाईल. त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवल्या जाईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला व्हिडिओचं विश्लेषण पाठवल्या जाईल. धन्यवाद.